दरवाजा होता, त्या दरवाजाजवळ एक जन्माचा लंगडा व्यक्ती, अपंग व्यक्ती, त्याला भीक मागण्यासाठी त्या ठिकाणी काय करतो, लोक आणून त्याला ठेवत की बाबा इथं तू बस आणि या ठिकाणी येणारे जाणारे तुला काय करतील, भीक देतील. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगते की पेत्र आणि योहान देवाचे सेवक प्रार्थना करण्यासाठी मंदिरात जात होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि लोकांनी काय केलं, त्या व्यक्तीला, त्या अपंग व्यक्तीला, जो जन्मापासून व्यक्ती, आमेन, जन्माचाच तो अपंग व्यक्ती जन्माला आलेला, त्याला काय केला, उचलला आणि त्या सुंदर नावाच्या मंदिराच्या दरवाजाजवळ त्याला ठेवला की या ठिकाणी तू काय कर, भीक मागण्यासाठी तू या ठिकाणी बस म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतं पेत्र आणि योहान मंदिरात जात आहेत असं पाहून त्यानं भीक मागितली. प्रेज द लॉर्ड. काय केलं, पेत्र आणि योहान हे मंदिरात जात आहेत असं त्यानं पाहिलं आणि त्यानं पाहिल्याबरोबर त्यांना काय केलं, भीक मागितली. प्रेज द लॉर्ड. तेव्हा पेत्र योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिलं. हालेलुया. बायबल सांगतं पेत्र आणि योहान यांनी त्याला निरखून पाहिलं, मग त्याला पारखलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पेत्र म्हणाला, बाबा आमच्याकडे काही नाहीये तुला देण्यासाठी. आमेन. आमच्याकडे काय आहे, आमच्याकडे काही नाहीये तुला देवावं म्हणून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तू त्यांच्याकडे काहीतरी अपेक्षानं पाहतो, काहीतरी मला देतील, काहीतरी माझी गरज भागवतील. बायबल सांगतं प्रेज द लॉर्ड की ते काहीतरी अपेक्षा करत होतं की काहीतरी मला देतील, माझी गरज भागवतील. पण पेत्र म्हटला, बाबा आमच्याकडे तुला देण्यासाठी सोनं किंवा रुपं नाहीये म्हटला, पण जे आहे ते देतो. हालेलुया. काय म्हटले, जे आहे ते तुला देतो, प्रभू येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. प्रेज द लॉर्ड. आणि बायबल सांगतो तो लंगडा उठला आणि चालायला लागला. बरं का, जन्माचा तो अपंग व्यक्ती होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते पेत्र आणि योहान हे जगापासून स्वतःला वेगळं करून देवाच्या मंदिरात प्रार्थनेसाठी जात होते. आजकालचा विश्वास प्रार्थना करतो का? आमेन. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला प्रार्थना करा म्हणजे तुम्हाला शब्द ठाऊक नाहीत, आठवत नाही की मी प्रार्थना करू कशी देवासमोर, मी देवाशी काय बोलू तुम्हाला सुचत देखील नाहीये. कारण देवाशी तुमचं तसं नातं नाहीये. प्रेज द लॉर्ड. देवाशी तसं घनिष्ठ नातं नाहीये. तुम्ही आराधना देखील देवाची करताना, स्तुती जरी देवाची करताना, तरी तुमचं त्यामध्ये सामर्थ्य उतरतं. कारण बायबल सांगतं स्तुती आणि प्रार्थनेमध्ये सामर्थ्य उतरतं. बरं का बाबांनो. आणि बंधनं तुटली जातात. पण तुमची तशी आराधना देवासंग होत नाही, देवाशी तशी भेट होत नाही. बरं का. म्हणून तुमचं पापामध्ये तुम्ही अजूनही जगत आहात आणि तुमची पुढे अजूनही बदलत नाहीये. हालेलुया. कारण तुम्ही स्वतः बदलत नाही, स्वतःचं परिवर्तन करून घेत नाहीये, म्हणून बदल घडत नाही. बरं का. हालेलुया. प्रभू काही जादू नाहीये की तो काहीतरी करायचं बाबा तो नाहीये. त्याला तसं घेऊ नका कोणी त्या परमेश्वरला की तो काहीतरी करावं आणि त्याला मला काहीतरी टच करावं, स्पर्श करावं आणि माझं जीवन बदल नाहीये. परमेश्वर तो तुला बदलावं लागल. तो पांगळा व्यक्ती जन्माचा पांगळा आहे आणि त्या ठिकाणी बसलाय, त्याला अपेक्षा होती की काहीतरी मला मदत करतील. पण पेत्र म्हणला, बाबानो तुला देण्यासाठी आमच्याकडे काही नाहीये, पण जे माझ्याकडे आहे ते देतो, की प्रभू येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. आणि बायबल सांगतो उठला आणि चालायला लागला. हालेलुया. पण विश्वासू प्रार्थना करत नाहीये. हे देवाचे सेवक जगापासून स्वतःला वेगळं करून प्रार्थनेसाठी जात होते. हालेलुया. तुम्ही ज्यावेळेस प्रार्थनेला बसता त्यावेळेस तुमचा मुलगा इथं खेळत असतो, त्याची बडबड चालू असतो, तो रडत असतो, तो तुम्हाला काहीतरी मागतो आणि तुमची इथं प्रार्थना चालू आहे. तुमचं अर्ध लक्ष तिथं आहे की आता तुम्ही गॅसवरती काहीतरी ठेवलंय, आता शिट्ट 2 झाली 4 झाली, याच्याकडे तुमचं लक्ष आहे. कोणती तुमची प्रार्थना आहे? हालेलुया. कारण तुम्ही प्रार्थनेला समय देत नाही, प्रार्थनेला वेळ देत नाहीये, प्रार्थनेकडे लक्ष नाहीये. प्रार्थनेचं महत्व जर समजलं तर तुम्हाला सामर्थ्य प्राप्त होईल. बरं का. आणि तुमची बंधनं तुटली जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एखाद्या ठिकाणी तुम्ही फिरण्यासाठी जाता, एखाद्या डोंगरावरती समजा कुठेतरी तुम्ही फिरायला जाता, पैसे खर्च करून काहीतरी पाहण्यासाठी, कुठेतरी यात्रा म्हणा, काही ना काहीतरी बघण्यासाठी जाता, पण देवासाठी समय काढत नाहीये, देवासाठी वेळ काढत नाहीये, देवासाठी प्रार्थनेची रूम तयार करत नाहीये आणि प्रार्थनेला बसत नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण देवाला तुम्ही महत्व देत नाहीये, देवाची तुम्ही किंमत करत नाहीये. आणि बायबल सांगतं जे माझा आदर करतात, परमेश्वर म्हणतो त्याचाच मी आदर कर म्हणतो. हालेलुया. जे माझा सन्मान करतात त्यांचाच मी सन्मान कर म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. का मनुष्य आज संघर्ष करत आहे? प्रेज द लॉर्ड. काय कमी आहे त्या मनुष्यामध्ये? देवाचा अभिषेक आणि देवाचं सामर्थ्य त्यामध्ये कमी आहे, म्हणून मनुष्य संघर्ष करत आहे, म्हणून मनुष्य संकटात अजूनही तसाच आहे. प्रेज द लॉर्ड. कारण त्याला प्रार्थनेचं महत्व, प्रार्थनेची किंमत त्याला समजलेली नाहीये.
आणि बायबल सांगते देवाचे सेवक उठले आणि मंदिरामध्ये प्रार्थना करायला चालले होते. त्यांनी आपला समय जगामध्ये घालवला नाहीये, तर देवाच्या मंदिरात जाऊन ते प्रार्थना करायला बसले. आणि जाण्याच्या अगोदरच बायबल सांगतं ते काही हिलिंग करायला चालले नव्हते, की कोणाला तरी बरं करण्यासाठी ते चालले नव्हते. हालेलुया. ते फक्त प्रार्थना करण्यासाठी चालले होते. सामर्थ्य ऑटोमॅटिक घडत जात. हालेलुया. त्यांनी शब्द बोलला आणि तो लंगडा चालू लागला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्हाला वाटत असेल की माझं जीवन ख्रिस्तासारखं असावं, त्या मसीहासारखं माझं जीवन असावं, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, तर परमेश्वराकडे तुम्हाला अंतःकरणानं वळावं लागेल. हालेलुया. त्याच्या सेवकांनी देखील ख्रिस्ताला फॉलो केलं बरं का, ख्रिस्ताचं अनुकरण केलं बरं का त्याच्या शिष्यानी. हालेलुया. हालेलुया. म्हणून त्याच्या जीवनातून सामर्थ्य वाहत होतं. बायबल सांगतं सेवक जरी देवाचे प्रेषित जरी चालले ना, हालेलुया, त्याची सावली जरी पडली तरी दुष्ट आत्मे ओढून पळत होते. त्याच्या अंगावर रुमाल आणि कपडे जरी घेऊन गेले ना, तो रोगी बरे होत होते आणि दुष्ट आत्मे ओरडत पळत होते. त्याच्यातून सामर्थ्य वाहत होतं. आणि बायबल सांगतं येशू ख्रिस्तामधून देखील सामर्थ्य वाहत होतं. बाबानो, ती रक्तचावी स्त्री ज्यावेळेस त्याच्या कपड्याला स्पर्श तिने केला, त्या रक्तचावाचा धरा थांबला. 12 वर्षाची रोगी ती होती. हालेलुया. कारण परमेश्वर देखील ज्यावेळी त्याला शिष्य निवडायचे होते त्यावेळेस रात्रभर तो डोंगरावरती गेला आणि प्रार्थना करत राहिला आणि त्यावेळेस त्याने शिष्य निवडले. हालेलुया. प्रार्थनेचं महत्व आपल्याला समजायला हवं. प्रार्थनेमध्ये काय सामर्थ्य हे कळायला हवं. हालेलुया. पण तुम्ही प्रार्थनेला महत्व देत नाही, प्रार्थनेची किंमत करत नाही, म्हणून तुम्हाला प्रार्थना बी केली जात नाही, तुमच्याकडून प्रार्थना बी होत नाहीये, कारण तुमचं देवाशी तसं नातं नाहीये. हालेलुया. हालेलुया. तुम्ही देखील ख्रिस्ताला फॉलो करणारी लोक असावी, ख्रिस्ताचं अनुकरण करणारे असावी, ख्रिस्ताला जीवनात घेणारी लोक असावी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण ते जे सेवक होते ते काही हिलिंग करण्यासाठी जात नव्हते, ते प्रार्थना करण्यासाठी जात होते. अचानक त्यांच्या समोर तो व्यक्ती दिसला की तो अपेक्षा करत होता की काहीतरी मला मदत करतील, पण ते म्हणले बाबांनो जे माझ्याकडे ते तुला देतो, येशूच्या नावात उठ आणि चालला. ह्याच्यापेक्षा काय आशीर्वाद असू शकतो. तो जन्माचा पांगळा व्यक्ती होता तो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवासाठी प्रार्थनेचं स्थान बनवा. सकाळ दुपार संध्याकाळ देवाच्या चरणापाशी बसा, देवाचा आदर करा, त्याला भेटण्यासाठी आतुर असा, तर तो तुम्हाला भेटेल, तर तुमच्या आराधनेमध्ये तो उतरल, तुमच्या प्रार्थनेमध्ये तो उभा राहील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. अन्यथा तुम्हाला संघर्ष करावा लागेल, संकटाशी झुंजी खेळावी लागेल तुम्हाला, तरी काही प्राप्त होणार नाही. कारण तो म्हणतो अहो कष्टी भार्ग जलो माझकडे या, मी तुम्हाला विसावा देईन म्हणतो परमेश्वर. तुमचं वजन खूप जड आहे म्हणतो परमेश्वर, मी तुम्हाला शांती देईल म्हणतो तो परमेश्वर, मी तुमचं वजन दूर कर म्हणतो तो देव. प्रेज द लॉर्ड. कारण तुम्ही देवाला तशी किंमत करत नाही, देवाचा तसा आदर करत नाही, देवाचा तसा मान आणि सन्मान करत नाही. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही देवाचा वापर करता. प्रेज द लॉर्ड. कदापि तसा परमेश्वर नाही. मी माझाच म्हटलं की देव साधू नाहीये की बाबा तुम्ही काहीतरी करावं, त्यांना असे काहीतरी जादू करावं, हालेलुया, तुम्हाला मदत करतो, तसा परमेश्वर नाही. तो म्हणतो तुझ्या हृदयाचं परिवर्तन कर. ज्यावेळेस प्रभू येशू घोषणा करू लागले, बाबा म्हटले पश्चाताप करा कारण स्वर्गाचं राज्य जवळ आलंय. मन फिरवा म्हटलं, तुमची मनाचं परिवर्तन करा म्हटलं. हालेलुया. देवाचं महत्व ओळखा, देवाचं सामर्थ्य ओळखायला शिका म्हटलं परमेश्वर. प्रेज द लॉर्ड. बायबलचं वचन सांगतं, प्रेषित पुस्तकाचं 19वा अध्याय 11 आणि 12 वचन सांगतं. प्रेषितांचे पुस्तक याचा 19वा अध्याय, प्रेषितांचे पुस्तक याचा 19वा अध्याय 11 आणि 12 वचन. हालेलुया. बायबल सांगतं देवाने पौलाच्या हातून असाधारण चमत्कारी घडवली. कुणी? परमेश्वराने. देवाने त्याच्या हातातून अद्भुत कामं घडवली बरं का. बायबल सांगतं त्याच्या अंगावरून, त्याच्या शरीरावरून कपडे आणि रुमाल जरी घेऊन गेली तर रोगी बरी देवाने केली. असं सामर्थ्य त्याच्या सेवकातून देखील वाहत होतं. हालेलुया. तुम्ही प्रार्थनेला महत्व देत नाही बरं का, कारण तुम्हाला प्रार्थना अजून कशी करावी, देवाला कसं प्रसन्न करावं हे समजलं नाहीये. आमेन. ज्यावेळेस ती हन्ना नावाची स्त्री होती, ती मंदिरामध्ये प्रार्थना करण्यासाठी गेली, तिला दुःख खूप झालं होतं, तिचं ओझं होतं, आणि ती मंदिरामध्ये गेली आणि गुडघे टेकून ती प्रार्थना करू लागली परमेश्वराकडे, हे प्रभू माझ्यावर दया कर म्हणून. प्रेज द लॉर्ड. आणि देवाने तिचं दुःख दूर केलं बरं का.
तिला प्रार्थनेचं महत्व माहित होतं की मी एवढी छळली जात आहे, मला एवढं संकट आहे, एवढं मला दुःख आहे, पण कुणी मला यातून बाहेर काढू शकत नाहीये. त्यावेळेस ती देवाकडे वळली आणि देवाला सर्व तिचं आपलं दुःख सांगितलं. त्यावेळेस देवाने तिची प्रार्थना ऐकली. कारण परमेश्वर म्हणतो, जे मला खऱ्या हृदयानं हाक मारतात त्यांची प्रार्थना मी ऐकतो म्हणतो परमेश्वर. जे मला शोधतात त्यांना मी सापडतो म्हणतो परमेश्वर. तो म्हणतो, जे अंतकरणात शुद्ध आहे बाबा ते धन्य आहेत, कारण तेच देवाला पाहतील म्हणतो परमेश्वर. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे येशू ख्रिस्ताच्या जीवनात जे काम घडत होतं ते त्याच्या सेवकांच्या जीवनातून देखील काम घडत होतं. येशू ख्रिस्तामधून सामर्थ्य वाहत होतं, ते सामर्थ्य त्याच्या शिष्यातून देखील वाहत होतं. बायबल सांगतं, पौलूच्या अंगावर कपडे आणि रुमाल जरी घेऊन गेले तर लोक बरी झालेत. हालेलुया, हालेलुया. म्हणून त्या परमेश्वरानं रात्रभर तो डोंगरावर गेला आणि प्रार्थना केली आणि शिष्य निवडून घेतले. खूप शिष्य होते, पण त्याला कमजोर लोक निवडायचे नव्हते. त्याला प्रार्थनेचे योद्धे निवडायचे होते, जे जगाची उलटपुलट करतील. प्रेज द लॉर्ड. म्हणून त्यानं रात्रभर प्रार्थना केली आणि त्यांना प्रेषित हे नाव दिलं, त्यांना निवडलं. हालेलुया. पण आज वचन चालले की तुम्हाला झोपे लागतात, तुम्हाला आळस येतो. प्रेज द लॉर्ड. कारण तुमचं मन देवाकडे केंद्रित नाहीये. देवाला तसं तुम्ही अजून घेतलेलं नाहीये. प्रेज द लॉर्ड. अजूनही तुम्ही तुमच्या पापातच मरत आहात, बायबल सांगते. प्रेज द लॉर्ड. कारण प्रार्थनेतलं सामर्थ्य काय आहे ना हे समजलं नाहीये. म्हणून जीवन तुमच्याशी, तुमच्या वागण्यामध्ये बदल घडत नाही, तुमच्या जीवनात बदल घडत नाहीये. म्हणून तुम्ही आजही संघर्ष करत आहात. आणि बायबल सांगते तर शिष्यांच्या अंगावर कपडे जरी घेऊन गेले लोक बळी झाले. त्यांनी शब्द बोलला, बाबा आमच्याकडे काही नाहीये, पण जे आहे ते तुला देतो. येशूच्या नावात उठ आणि चालू लाग. आणि तो चालू लागला. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रार्थनेतलं सामर्थ्य आपल्याला समजायला हवं बरं का, खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. आपले संबंध जर देवासंग नाहीयेत तर देवाकडून कोणतीच अपेक्षा करू नका की मला असं होईल आणि माझं तसं होईल. काही होणार नाहीये. तुमचं परिवर्तन करावं लागेल तर देव तुम्हाला मदत करेल. देवाकडे वळावं लागेल, देवाकडे यावं लागेल तर तुमचं जीवन बदलेल. प्रेज द लॉर्ड. नाही तो कसलाच उपयोग होणार नाहीये. शिष्यांनी प्रार्थनेचं महत्व ओळखलं होतं, म्हणून ते प्रार्थना करायला समय काढत होते, वेळ काढत होते आणि प्रार्थनेला बसत होते जाऊन देवासमोर. म्हणून अद्भुत कामं त्यांनी घडवली. त्यांच्याद्वारे अद्भुत कामं, चमत्कार घडले त्यांच्याद्वारे, का त्यांनी प्रार्थनेचं महत्व समजलं होतं. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जर आपला प्रार्थनेशी काही संबंध नाहीये, देवाशी काही संबंध नाहीये तर अवघड आहे बाबा. प्रेज द लॉर्ड. तुमचं जीवनच अवघड आहे. कारण अजूनही मला 10 वर्ष झालं मी जातो चर्चला, मी 20 वर्ष झालो जातो चर्चला, पण मला अजून देवाची प्रार्थनाच करता येत नाहीये. मला देवाला ओळखताच आलं नाहीये. त्याचा कसलाच उपयोग होणार नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. तुमच्या जीवनात बरकत आहे बरं का, पण त्याला मिळवू शकत नाहीये. का? कारण प्रार्थना कशी करावी हेच माहिती नाहीये. हालेलुया. कारण तुमच्या प्रार्थनेमध्ये सामर्थ्य कसं मागून घ्यायचं हेच अजून कळलं नाही. कारण देवानं बरकत ऑलरेडी दिलेली आहे. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. पण त्याला मिळवू शकत नाहीये कारण तुमची प्रार्थना नाहीये. हालेलुया. कारण 10 वर्ष 20 वर्ष झालं चर्चला जात आहात. प्रेज द लॉर्ड. पण परिवार देखील तुमचा स्वतःचा बदललेला नाहीये. तुमचा परिवार देखील देवाला तेवढी महत्वाची किंमत देत नाहीये. तर तुमचं 10 वर्ष आणि 20 वर्ष चर्चला जाऊन काही उपयोगाचं नाहीये. प्रेज द लॉर्ड. जर तुमच्यात बदलच घडला नाहीये, तुमच्या परिवाराने तुमच्यामध्ये बदल पाहिलेला नाहीये, तर कसा तो परमेश्वराकडे वळल आणि देवाची महिमा करल. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तुमचा स्वतःचा परिवार देखील वाचलेला नाहीये तर काहीच उपयोग नाहीये. प्रेज द लॉर्ड. फक्त नावाला चर्चला येत आहात, नावाला चर्चला जात आहात. हालेलुया. कारण त्यांनी स्वतःच परिवर्तन करून घेतलं नाहीये, स्वतःमध्ये बदल घडवून घेतला नाही. वचन जे काय सांगतं, वचन मला काय शिकवतं, या वचनाकडे लक्ष दिलं नाही आणि वचन ग्रहण केलं नाही आणि वचनाप्रमाणे जगायला सुरुवात केली नाहीये. म्हणून अशी परिस्थिती आहे मनुष्याची. हालेलुया. म्हणून असं जीवन आहे मनुष्याचं. काय त्याला प्रार्थनेचं महत्व समजलं नाही. त्याला प्रार्थना कवा करायची, कधी करायची, किती वेळ करायची,
आणि कशी करायची हेच अजून समजलेलं नाहीये. मी तर 20 वर्ष चर्चला जातोय, पण मला अजून प्रार्थना देवाची येत नाही. हालेलुया. तर देवाने तुम्हाला कशी प्रकारे मदत करावी, काय ते देवाने तुमच्यासाठी करावं. कारण तो म्हणतो बाबा मी माझं वचन पाठवलंय आणि नाशापासून माझ्या लोकांचा मी बचाव केलाय म्हणतो परमेश्वर. ते वचन कधी काम करलं आपल्या जीवनामध्ये? जर मी हृदयापासून त्या देवाकडे वळलो तरच काम करल. मी हृदयापासून त्या परमेश्वरवरती विश्वास ठेवला, त्या वचनावरती विश्वास ठेवला, त्याचं सामर्थ्य समजलं, त्याची प्रार्थना त्याची आराधना हृदयापासून अंतःकरणापासून मी करायला सुरुवात केली ना, तर परिवर्तन घडल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस तुम्ही पवित्र आत्म्याचा स्वीकार करता ना, हालेलुया, त्याच वेळी तुमच्या जीवनात बदल घडायला सुरुवात होती बरं का. जर पवित्र आत्म्याचा स्वीकार केला तर, पवित्र आत्म्याचं महत्व ओळखलं तर, त्याचं सामर्थ्य ओळखलं तर, तरच जीवनामध्ये बदल घ्यायला सुरुवात होईल. प्रेज द लॉर्ड. प्रार्थना आणि उपास करणं खूप गरजेचं आहे. देवाच्या सानिध्यात बसणं खूप गरजेचं आहे. आमेन. देवाच्या अधिक आणि अधिक जवळ जाणं खूप गरजेचं आहे. हालेलुया. का उतरत नाही सामर्थ्य आराधनेमध्ये, स्तुतीमध्ये? प्रेज द लॉर्ड. कशी स्तुती करावी हेच आम्हाला अजून त्याचं ज्ञान नाहीये. कशी त्याची आराधना करावी. बायबल सांगतं सिलास आणि पौलुस ज्यावेळेस बंदीगृहात टाकलं, त्यांना जेल खाण्यामध्ये टाकलं, त्यांच्या हातामध्ये बेड्या टाकल्या, पायामध्ये बेड्या टाकल्या, गळ्यामध्ये कडी अडकवली, त्या अवस्थेत देखील देवाची ते आराधना करत राहिले. आणि बायबल सांगतं त्या ठिकाणी भूकंप झाला, जमीन हादरली. प्रेज द लॉर्ड. हे प्रार्थनेबद्दल आराधनेबद्दल सामर्थ्य. प्रेज द लॉर्ड. पण आध्यात्मिक आमच्या लोकांना 20 वर्ष जरी झालं, 10 वर्ष जरी झालं, देवाची बाबांना आराधना अशी करावी लागली, अजून त्याकडे एवढं जसं पाहिजे तसं वळत नाहीत. आणि प्रभूकडे अपेक्षा, प्रभू तू आमचं भलं कर. हालेलुया. अजून देवाशीच नातं नाहीये, देवानं तुमची ओळखच धरली नाही देवासंग. प्रेज द लॉर्ड. देवानं कशी मदत करावी? हालेलुया. बघा बायबलचं वचन लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि 22 वचन सांगतं. लेवीचं पुस्तक याचा 23वा अध्याय आणि त्यातलं 22 वचन. लेवीय याचा 23वा अध्याय आणि त्यातलं 22वं वचन वाचा. तुम्ही आपल्या जमिनीतील पिकाची कापणी कराल. बायबल सांगतं त्याला आज्ञा दिली बाबांना, तुम्ही आपल्या जमिनाची पिकाची ज्यावेळेस कापणी कराल तेव्हा शेताच्या कानाकोपऱ्यातील साऱ्या पिकाची कापणी करू. त्यावेळेस शेतातलं जे पीक आहे ना, त्याचे जे काने कोपरे जे आहेत ना, त्याची सगळी तू कापणी करू नकोस. आणि सर्व वेचू नका. आणि त्यातला जो पडलेला जो सारवा आहे ना, तो वेचू नका. गरीब व उपरी यांच्यासाठी तो राहू द्या. मी परमेश्वर तुमचा देव आहे. हालेलुया. गरीब आणि जे उपरी लोक आहेत ना, त्यांच्यासाठी तो सारवा राहू दे, ते तुम्ही वेचून घेऊ नका. प्रेज द लॉर्ड. ही त्यावेळेची गोष्ट आहे ज्यावेळेस परमेश्वरने त्यांना मिस्री लोकातून बाहेर काढलं होतं. त्यावेळेस तो त्यांना आज्ञा देत होता, त्यांना नियम लावून देत होता, त्यांना सूचना देत होता की बाबांनो, तुम्हाला मी जसं सांगतो तसं करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझ्या आज्ञामध्ये तुमचा आशीर्वाद आहे, माझ्या वचनामध्ये तुमचे आशीर्वाद आहेत. हे परमेश्वर त्यांना शिकवत होता, त्यांना शिक्षण देत होता. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस मोशेच्या द्वारे त्यांना परमेश्वर घेऊन येत होता ना, तेव्हा त्यांना नियम लावून दिले होते. आणि बवाज चांगलं ओळखत होता बरं का. हालेलुया. हे बवाजला चांगली माहिती होती, म्हणून तो रुतेचा पती झाला बरं का. रुत त्याची पत्नी झाली आणि येशूच्या ब्लड लाईन मध्ये, येशूच्या रक्तामध्ये त्याची वंशावळी गणण्यात आली, मोजण्यात आली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण त्याला माहित होतं की मी देवाबरोबर विश्वास आहे. त्याला माहित होतं की माझ्या परमेश्वराने आम्हाला नियम, आम्हाला वचन, आम्हाला आज्ञा दिले, मला त्या पद्धतीने चालावं लागेल. म्हणून ती बायबल सांगतो, रूत ज्यावेळेस रूत आणि नामे आपलं घर सोडून गेले होते, पुन्हा आपल्या नगरामध्ये वापस आले होत्या, त्यावेळेस ती सारवा वेचायला गेली. त्यावेळेस त्या कुटुंबामध्ये, त्या शेतीमध्ये जाऊन ती सारवा वेचत होती, भावाच्या शेतीमध्ये जाऊन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि बवाजला माहित होतं की देवानं मला नियम दिलेत, देवानं मला आज्ञा दिलेत, देवानं मला सांगितलंय कोणत्या मार्गाने मला गेलं पाहिजे, याचं शिक्षण माझ्या देवानं मला दिलंय, मला त्याच मार्गाने जावं लागलं. हे बवाजला माहित होतं.
प्रेज द लॉर्ड. कारण तो देवावर विश्वास राहणार होता आणि रुथ देखील देवावर विश्वास राहणारी स्त्री होती, म्हणून तुझं जीवन देवानं बदललं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया, हालेलुया. आजकालची विश्वास लोक देवाच्या आज्ञा, देवाचे नियम मोडून स्वतःचा नाश करून घेत आहेत. प्रेज द लॉर्ड.